चर्चा कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मी थेट जाणार आहे डॉक्टर एस.व्ही. कुलकर्णी यांच्याकडे। सर, आपण मगापासून पूर्ण डिस्कशन ऐकतोय, पण हे आपल्याला सातत्याने हे जाणवतंय की कुठेतरी धकाधकीचं आयुष्य असलं, धकाधकीचं जीवन असलं, किती मानसिक ताणतणाव असले तरी ऑन ड्युटी अगदी डोळ्यात तेल घालून तो सक्त पहारा देण्याची आणि आपली ड्युटी चोख पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी पार पाडत असतात। मग त्या महिला पोलीस असल्या तरीही मला हेच तुम्हाला विचारायचंय की या एकंदरीतच जीवनात नेमका त्यांचा आहार कसा असावा? मगाशी मॅडमनी आणि सरांनी जो पॉईंट रेज केलेला आहे, जो मुद्दा त्यांनी मांडला आहे, तो अत्यंत बरोबर आहे की त्यांचं आयुष्यच इतकं धकाधकीचं आहे की त्याच्यातला जो ताणतणाव आहे तो कधी ड्युटीवरचा घरामध्ये येतो किंवा घराचा ड्युटीवर जातो। एक साधी गोष्ट मी सांगू शकतो की आपण जेव्हा जेवण बनवतो, त्या जेवण बनवताना त्याचं जे तळणं आहे ते तळणं आपल्याला जितकं कमी करता येईल तेवढं कमी करायचा प्रयत्न करा। घरातनं पदार्थ बनवताना किंवा डब्यात जो तुमचा पदार्थ येत होतो आणि आपण जे तेल वापरतो ते तेल एक प्रकारचं न वापरता, म्हणजे फक्त शेंगदाण्याचंच तेल न वापरता, फक्त सनफ्लॉवरचंच न वापरता, फक्त करडीचंच न वापरता ऑलिव्ह ऑइल किंवा कॅनोला ऑइल ह्याचं मिक्सचर वापरायला जर सुरुवात केली आणि सर्वसाधारणतः प्रमाण असं हवं आहे की प्रत्येक माणशी प्रत्येक दिवशी 30 ml पेक्षा जास्त तेल नको। आणि तुम्ही जेव्हा भाजी का जी काय वस्तू बनवता त्याच्यातून तेल असं बाहेर पडायला नको आहे। आपण जे जेवण करतो त्याच्यामध्ये 4 प्रकारचे मुख्य घटक असतात। एक कार्बोहायड्रेट्स असतात, दुसरं प्रोटीन्स असतात, तिसरं फॅट्स आणि चौथं ऑइल्स। 5वा जो घटक आहे तो मुख्य म्हणजे फळं आणि भाज्या, की ज्याला आपण फायबर्स म्हणतो, रफेज म्हणतो। त्याच्यामुळे हार्ट अटॅक येत नाही, ब्लड प्रेशर वाढत नाही। आपलं काय होतं की आपण कार्बोहायड्रेट्स जास्त खातो। भारत देश हा भात आणि चपाती भाकरी खाणारा देश आहे, भाज्या कमी खातो। तर माझा तुम्हाला एक साधा सल्ला आहे की तुम्ही चपाती भाकरी भात कमी खा, भाज्या जास्त खा, उसळी जास्त खा, मोड आलेली धान्य जास्त खा आणि तेल कमी वापरा। तेल कमी वापरल्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणार नाही आहे आणि नुसतं जेवण कमी करून किंवा कंट्रोल करून उपयोग नाही आहे। त्याच्याबरोबर योग्य जोड ही व्यायामाची पण दिली गेली पाहिजे। आता प्रत्येक जण म्हणतील की मी ड्युटीवर रोज 6 तास चालतो, 6 किलोमीटर चालतो, 10 किलोमीटर चालतो। तो व्यायाम नाही आहे तुमचा। व्यायाम तुम्ही अशा पद्धतीने करायला पाहिजे की समजा जर तुम्ही 30 मिनिट चालत असाल तर पहिले 2 ते 3 मिनिटं हे वॉर्मअप पाहिजे आहे की हळूहळू चालायचं, नंतर एक स्पीड पकडायचा, तो 20 ते 22 मिनटं करायचा आणि नंतर तुम्ही 7 ते 8 मिनटं कूल डाऊन करा। आणि जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर उद्या लगेच असं चालू करू नका। दर आठवड्याला 5-5 मिनिटांनी व्यायाम वाढवायचा। त्याच्यामुळे माणूस फिट राहतो आणि व्यायामामुळे एक एंडॉर्फिन्स नावाचे केमिकल्स तयार होतात। ते केमिकल्स तुम्हाला बरं सेन्स ऑफ वेल बिईंग देतात, म्हणजे स्वतःलाच तुम्हाला खूप छान वाटायला लागते की आता मी एवढा व्यायाम केला आणि मला चांगलं वाटतंय। तिसरा मुद्दा राहिला ताणतणावाचा। स्ट्रेस मॅनेजमेंट लोअर केजीच्या मुलापासून रिटायर झालेल्या आजोबापर्यंत प्रत्येकाकडे आहेच आहे। तुम्हाला एखादा जो छंद असेल तो छंद तुम्ही जोपासायचा प्रयत्न करा, तुमचा मित्रपरिवार वाढवा। मुख्य म्हणजे व्यसनं दूर ठेवा। व्यसनं दूर ठेवणं आणि व्यसन जर करायचंच असेल ना तर चांगल्या आहाराचं करा, चांगल्या व्यायामाचं करा। तुम्हाला जर समजा नाटकं आवडत असतील, गाणी आवडत असतील, त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता आणि स्वतःचं मनोरंजन होईल। आणि बऱ्याच वेळेला आपण आपलं आयुष्य 3 भागात व्यक्त करतो। त्याला आम्ही एक छोटासा शॉर्ट फॉर्म दिलेला आहे, PPF तर सगळ्यांना माहीत असेल। तुमचं पर्सनल लाईफ पण आहे। पर्सनल लाईफ म्हणजे मॅडम बाहेर ऑफिसर आहेत, घरी आई आहेत, पत्नी आहेत, सूनबाई आहेत, हे तुमचं पर्सनल लाईफ झालं। प्रोफेशनल लाईफमध्ये तर प्रत्येकाला असं वाटतं की आपण खूपच त्याच्यामध्ये एक्सेल करावं, पण तुम्ही फॅमिली लाईफकडे दुर्लक्ष करू नका। तुमच्या घरातली जी तुमची मुलं आहेत, तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत, जे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांच्याशी तुम्ही वेळ घालवा आणि हा PPFचा फॉर्म्युला आणि कमी तेल, जास्त भाज्या, जास्त प्रोटीन्स यांनी तुम्हाला नक्की फायदा होईल आणि तुम्ही खूप फिट राहाल अशी माझी नक्की खात्री आहे। बरं शालिनी मॅडम, मला तुम्हाला विचारायचं की प्रोफेशनल लाईफ आपलं असतं, पण पर्सनल आयुष्यात सुद्धा आपण वेगवेगळ्या भूमिका खरं तर बजावत असतो आणि जसं एस.व्ही. सर म्हणाले की मग ती आई असते किंवा पत्नी असते, आपण त्या वेगवेगळ्या भूमिकांमधून जात असतो। या सगळ्यामध्ये सुद्धा कुठेतरी मग अडचणी येतात आणि मग कामाच्या वेळेला जाताना गडबड होते, मग बाहेर खाणं होतं। तर तुमच्या पाहण्यात असं काय आलंय की काही बाहेर खाल्लं जातं, ते काय सांगाल मला? नाही, जेव्हा आपण खाण्याबद्दल बोलतो आहे तर आता मी महिला आहे, तर आधी घरचं जे स्वयंपाक आहे, मी माझ्या संसारामधील जे माझे आई आहे किंवा माझे पती आहेत किंवा मुलं आहेत, यांचा सगळ्यात अगोदर मला आहार बघायचा आहे।
समजा मी अवेलेबल नसेल आणि मी स्वयंपाक करू शकत नसेल तर मी प्रॉपर जर का कुक ठेवली किंवा आईची मदत घेतली स्वयंपाकाला, तर आधी मी माझ्या घरच्यांचा आहार काय असला पाहिजे. तर असं नाही की मी आता घराबाहेर आहे आणि मुलं निग्लेक्ट झाले, त्यांनाच घरी स्वयंपाक व्यवस्थित केलेलं नाही आहे, तर अशा बऱ्याच वेळा मला त्यांची मदत घ्यावी लागते. तसंच सकाळी मोस्टली मला असं वाटते की जे काही मला नॉलेज आहे ते असं मला वाटते की रात्री झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर जो ब्रेकफास्ट आहे तो फार महत्त्वाचा आहे. असंच मला नॉलेज आहे की रात्री झोपल्यानंतर जो पहिला जो जेवण आहे दॅट इज ब्रेक फास्ट, म्हणजे ब्रेकिंग द फास्ट. म्हणजे रात्री आपण पूर्ण वेळ 6-7 तास झोपलेलो असतो आणि सकाळी एम्प्टी स्टमक असते, तर जो ब्रेकफास्ट आहे हा चांगला व्यवस्थित झाला पाहिजे. आणि त्या ब्रेकफास्टवर मग मला असं वाटतं की तुम्ही तुमचं पूर्ण दिवसाचा जो जेवण किंवा तुमचं जे कॅलरीज पाहिजे, तुम्हाला एनर्जी पाहिजे ती होऊ शकते. तर मला असं म्हणायचं की ॲज अ आई, ॲज अ पत्नी किंवा मुलगी घरातली आहे, तर मला घरच्यांचा आहार तो सुद्धा त्याच्यामध्ये आपण फक्त भाजी पोळी असं म्हणून नाही चालणार. आपल्या इंडियन कल्चरमध्ये भाजी पोळी, वरण भात, चटणी, लोणचं सगळं पाहिजे सगळ्यांना, कारण टेस्ट पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. किंवा जे त्याच्यामध्ये जो डेकोरेशन केला जातो किंवा त्याचा कलर असा पाहिजे, आपण तेल पाहिजे, असं दिसायला छान पाहिजे, चवीला छान पाहिजे, पण जे किती त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहे, प्रोटीन्स आहे किंवा किती आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासारखे जे त्याच्यातले सत्व आहे याच्याकडे आपण बघायला पाहिजे. आणि याचं महिला मला वाटतं महिलाचा जरी युनिफॉर्म घातला असेल तरी तो माझा कॅल्क्युलेशन असतो की आता कडधान्य घातलं पाहिजे किंवा भाज्या घातल्या पाहिजे किंवा सलाद खाल्लंच पाहिजे किंवा सकाळी ब्रेकफास्टमध्ये तुम्ही नॉनव्हेज असेल तर अंडं खा किंवा तुमचे पोरीज वगैरे आहे ते खा किंवा फ्रूट्स खा, ज्यूस खा. तर सगळ्यांना जेवढं काही जमत असेल तेवढं तुम्ही बेस्ट करा. आणि घरातून एकदा तुम्ही भरपोट बाहेर पडल्यानंतर एक तर तुम्हाला ॲज अ महिला मला आता खूप समाधान आणि शांती असते की चला घरी मुलांसाठी व्यवस्थित स्वयंपाक केलेला आहे आणि मी जरी उशिरा आले, रात्री आले तरी त्यांच्यासाठी काहीतरी बनवून गेले. ते तो मेंटल स्ट्रेस लेवल कमी होतो. आणि नंतर जेव्हा मी ऑफिसला जायला निघते किंवा परत याचा जर का मला वेळ नाही आणि मला माहिती नाही की एमर्जन्सी काय होईल आणि त्या दरम्यान जर का जाताना मी काहीतरी आपल्या डब्यात इवन एक फळ असला किंवा एखादा ड्रायफ्रूट किंवा एखादा आपण जसं आता तुम्ही काढलाच आहे गुळ शेंगदाणे, दॅट इज गुड, किंवा चना भाजलेला आहे तो ठेवला आहे सोबत आपल्या टिफिनमध्ये येताना, ट्रेनमध्ये बसून खाताना किंवा वाईल ट्रॅव्हलिंग वी कॅन ईट अँड मंच, तर ते पण एक चांगलं आहे. म्हणजे काहीतरी आपण पाणी, एकतर वॉटर हे फार महत्त्वाचं असं मला वाटते की पाणी भरपूर प्रमाणात प्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे तुमच्या बॅगमध्ये काहीतरी असं ड्राय पाहिजे, जरी ऑइली आणि फॅट्समधलं नसला तरी कुठेतरी जेव्हा तुम्हाला भूक लागली आहे तर ते तुम्ही भूक मारून घ्यायची नाही. असं बरंच आहे तर तुमच्या खिशात काहीतरी असले किंवा इव्हन तुमचे डेट्स वगैरे असं जरी असले तरी तुम्ही ते खाऊ शकता. तर आणि जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये, असे बरेचदा झालेलं आहे की ऑफिसमध्ये मी गेली, सकाळचा बंदोबस्त आहे किंवा सकाळी लवकर काहीतरी इमर्जन्सी काम आहे किंवा काहीतरी इंट्रॉगेशन आहे, आरोपी पकडलेला आहे आणि लवकर सकाळी जायचं आहे, तर जसं मला लवकर जायचं आहे, मला तरी मदत म्हणून आई किंवा मी कुक लावेल किंवा ॲडजस्ट करून येईल ॲज अ बाई म्हणून मी सकाळी उठणार आणि करणार. पण पुरुष बरेचसे मी त्यांना विचारत असेल तुम्ही नाश्ता करून आलात का, तर त्यांचं एक सरळ हो मी सकाळी एक चपाती आणि चहा प्यालो किंवा मी एक ब्रेडचा पीस खाल्ला किंवा नाही आज उशीर झाला, बायको झोपली आहे किंवा उशीर झाला, कधी कोणाच्या घरी छोटे बाळ असतात किंवा काही अडचण असेल तर नाही मी आज काही जेवलो नाही आणि ही विल वेट. त्याला मी तू जेवण कधी कर, डब्बा आणलाय कधी तर आणला आहे तर ठीक आहे, नाही आणि आणला असेल तर तो 1:30ला जेवणार. म्हणजे सकाळचा जो ब्रेकफास्ट आहे ही मिस. बरोबर. आणि तोच जो मेन आहार आहे तर मला असं वाटतं ब्रेकफास्ट त्यांनी व्यवस्थित केला पाहिजे आणि असं नाही विचार केला पाहिजे की 1:30 वाजताच मी जेवणार. बरोबर. म्हणजे कुठेतरी आहाराच्या वेळा खरं तर पाळणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं काय खातोय, बरोबर काय खातो तेही महत्त्वाचं, कारण स्पायसी आणि ऑइली अशा चमचमीत गोष्टींकडे वळण्यापेक्षा कुठेतरी सकस आहाराकडे आपण कसं जास्त लक्ष पुरवू शकू हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे. पण मला पुन्हा एकदा तुम्हाला ही आठवण करून द्यायची, तंदुरुस्त बंदोबस्त हा कार्यक्रम अर्थातच पूर्ण गणेशोत्सवाच्या काळात सुरू राहणार आहे. त्या दरम्यान चिकी वाटपाचा कार्यक्रम तर होतच राहणार आहे.